लाखो भाविकांचं श्रद्धास्थान अशी ओळख असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानच्या विकासाला आणखी गती मिळावी म्हणून या देवस्थानचा तीर्थक्षेत्र ब वर्गात समावेश करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचं आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी म्हटलंय। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, वृद्धेश्वर देवस्थान अध्यक्ष गणेश पालवे, चेअरमन दीपक लांडगे, अर्चना लांडगे, लता पालवे यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी वृद्धेश्वर देवस्थानसाठी देण्यात आलाय। तर या ठिकाणी कॉन्क्रीट रस्ता, पेव्हिंग ब्लॉक, स्ट्रीट लाईट अशी अनेक कामं पूर्ण करण्यात आली आहे। दरवर्षी आमदार कर्डिले हे महाशिवरात्र आणि तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त वृद्धेश्वरला दर्शनासाठी आवर्जून येतात। यावर्षी देखील आमदार कर्डिले यांनी वृद्धेश्वरला येऊन विधिवत महापूजा केली। श्रावणी सोमवार निमित्त वृद्धेश्वर येथे पहाटेपासूनच राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी स्वयंभू आदिनाथांच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचं तीर्थस्थळ म्हणून वृद्धेश्वर देवस्थानची ओळख आहे। भाविकांसाठी मोफत खिचडी, चहा, केळी, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या यांसह वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था, भाविकांना स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली होती। तर गर्दीची वाढती संख्या लक्षात घेता देवस्थान कमिटीने वृद्धेश्वर मंदिराजवळील संपूर्ण परिसराचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण केलं। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त कात्रड तालुका राहुरी येथील भाविक राजेंद्र पठारे, रामभाऊ नवले यांच्यासह अनेक भाविक भक्तांनी खिचडीचा प्रसाद यावेळी वाटला। तर चालक मालक संघटनेच्या वतीनं भाविकांसाठी ना नफा ना तोटा याप्रमाणे पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली। तर घाटशिरस येथील तरुणांनी मोफत चहाची व्यवस्था केली होती। श्रावणी सोमवार निमित्त वृद्धेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती। तर वृद्धेश्वरला आलेले अनेक भाविक श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथगड, श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थानकडे दर्शनाला मार्गस्थ झाल्याने सावरगाव घाट, घाटशिरस, मडी रस्त्यावर वाहनांची मोठी वाहतूक कोंडी झाली होती। पुणे येथील माऊली कुंजीर या भाविकाने फुलझाडांनी बनवलेली शंकराची पिंड भाविकांचं लक्ष वेधून घेत होती। तर यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, युवा नेते अक्षय कर्डिले, उद्योजक दीपक लांडगे, तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांचा देवस्थान कमिटीच्या वतीनं सन्मान करण्यात आला। वृद्धेश्वर येथे सोमवारच्या निमित्ताने या ठिकाणी म्हातारदेव बाबांचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान आहे। मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त संपूर्ण नगर जिल्ह्यातून या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आज या ठिकाणी भगवान वृद्धेश्वराच्या अभिषेक या ठिकाणी अक्षयदादा कर्डिले, दीपक लांडगे आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। या सोमवारच्या आणि श्रावण मासाच्या पर्वावर सर्व भाविक भक्तांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करते। धन्यवाद। हिंदू धर्मामध्ये सर्वात पवित्र महिना म्हणजे श्रावण आणि आज श्रावणी तिसरा सोमवार या निमित्तानं वृद्धेश्वर देवस्थान या ठिकाणी वृद्धेश्वरांची महापूजा, अभिषेक, आरतीचा भव्य दिव्य असा कार्यक्रम यासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या आवडत्या नेतृत्व आदरणीय आमदार मोनिकाताई राजळे, तसंच उपस्थित असणारे मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आपले दीपक लांडगे, असणारे सरपंच गणेशजी पालवे, ट्रस्टचे अध्यक्ष, सर्व सदस्य, संचालक, गावातील ग्रामस्थ, पंचकृषीतून आलेले भाविक भक्त, नगर व संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने आजच्या दिवशी भाविक भक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित असतात। आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांसाठी अत्यंत खास की आजच्या दिवशी खरं म्हणजे आज या ठिकाणी आलं म्हणजे आपलं मन व आपण जे कार्य करतो त्याला चांगली चालना मिळते, आपलं मन पवित्र होतं आणि निश्चितपणे वृद्धेश्वरांकडे हीच प्रार्थना करतो की येणारा जो प्रत्येक भाविक भक्त आहे प्रत्येकाच्या मनामध्ये कुठल्या ना कुठल्या वेदना आहेत, तर प्रत्येकाला निरोगी आयुष्य आणि चांगलं भविष्य मिळावं अशी मी प्रार्थना करतो। आपल्याला सर्वांना श्रावणी तिसऱ्या सोमवार निमित्तानं आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आमच्या वतीने तुम्हाला सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय श्रीराम। महाराष्ट्रभरामधून, देशभरामधून, विविध भागामधून शिवभक्त, नाथभक्त वृद्धेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। या दिवशी खूप मोठी गर्दी होती। त्या गर्दीचं नियोजन करण्यासाठी चालक मालक मित्रमंडळ, मुंबईकर मित्रमंडळ, कावडी मित्रमंडळ यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे स्वयंसेवक असतील, पोलीस मित्र असतील,
पोलीस असतील आणि पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गर्दीचं नियोजन व्हावं, पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी खूप चांगलं नियोजन आज देवस्थान समितीतर्फे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत पिण्याची पाण्याची व्यवस्था चालक मालक मित्र मंडळ यांनी केलेली आहे, त्याबद्दल त्यांचं देवस्थान समितीतर्फे मनपूर्वक धन्यवाद। त्याचप्रमाणे अनेक शिवभक्तांनी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी भंडाराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी मोफत खिचडी वाटप देखील मोठ्या प्रमाणात होत आहे। या देवस्थानचा इतिहास नाथ परंपरेपासून आहे। या ठिकाणी आदिनाथाची सेवा नवनाथांनी केली। सर्वप्रथम नाथांनी पूर्ण भारत भ्रमण केलं आणि शेवटी या ठिकाणी गुरुदीक्षा घेण्यासाठी आदिनाथाच्या दारामध्ये म्हणजे रुद्रेश्वराच्या दरबारामध्ये येऊन भव्य दिव्य असा यज्ञ या ठिकाणी घडवून आणला आणि सर्व नाथांनी त्यावेळेस यक्ष किन्नर गंधर्व त्याप्रमाणे सर्व शिव नाथ भक्त असतील सर्वांना या ठिकाणी यज्ञाचं निमंत्रण दिलं आणि मोठा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर नाथांनी आदिनाथाची आज्ञा घेतली, या परिसरामध्ये आम्हाला जागा द्या, आम्हाला समाध्या घ्यायच्यात आणि सर्व नाथांनी संजीवनी समाधी त्या परिसरामध्ये घेतला। हा गरबागरीचा डोंगर खूप मोठा पावन भूमीमधला डोंगर आहे। या डोंगराची महती पुराणामध्ये आहे, नवनाथामध्ये आहे। हा गरबागरीचा डोंगर सोन्याचा डोंगर होता, हा इतिहास आहे। या ठिकाणी विविध प्रकारच्या वन औषधी आपल्याला आढळतात। डॉक्टर अल्मेडा हे अमेरिकेचे शास्त्रज्ञ या ठिकाणी येऊन गेले आहेत, त्यांनी देखील या ठिकाणी वनस्पती शास्त्राचा अभ्यास केला, त्यामुळे हे खऱ्या अर्थाने नैसर्गिक साधन संपत्तीने संपन्न असं देवस्थान आहे। या देवस्थानचा इतिहास ज्ञानेश्वर माऊलीपासून देखील आहे। माऊलींनी प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहिल्यानगर।